तर मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा जो 5वा हप्ता आहे ती प्रदान करण्याचा जो शासन परिपत्रक आहे ते शासन परिपत्रक निर्गमित झालेले काय बातमी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7वा वेतन आयोग थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत शासन निर्णय दिनांक 20 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। 7th पे कमिशन अरियर्स जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा सर्व शासन अनुदानित संस्था मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024 च्या वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद करण्यात आले होते। माध्यमिक शिक्षक संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त 100% खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सन 2024-25 मध्ये 7वा वेतन आयोगाचा 5वा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे। 7वा वेतन आयोग 5वा हप्ता सद्यस्थितीत मंजूर अनुदानाच्या 42% अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसंख्या क्रमांक 2024/प्र/34/अर्थ 03 दिनांक 1/4/2024 नुसार वितरित करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याचे नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। तर त्या प्रकारचं शासन परिपत्रक जे आहे ते आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकताय। 11/7/2024 चं हे शासन परिपत्रक आहे, पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती ते शासन परिपत्रक। तर ह्या परिपत्रकानुसार घेणाऱ्या कर्मचारी यांचे माहे जुलै 2024 चे वेतन 7व्या वेतन आयोग नियमित 5वा हप्ता व काही कारणास्तव राहिलेल्या 1, 2, 3, 4 म्हणजेच पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्तासह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशीर्षाखाली वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै 2024 चे वेतन 7वा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात येणार आहे। आता कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना देण्यात आली आहे। तर आशा करतो की आपल्या लक्षात आला असेल की 7व्या वेतन आयोगानुसार जो 5वा हप्ता राहिलेला आहे तो जमा करण्याचे आदेश जे आहेत ते या प्रसिद्धी पत्रकाद्वारे किंवा या पत्रकाद्वारे जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।